नमस्कार मित्रांनो, सारं काही तिच्यासाठी 22 ऑगस्ट प्रोममध्ये शिनू अचानक उठून म्हणतो, नाही नाही, मला ओवीला शोधायला जायला पाहिजे. त्याला असं सैरभैर झालेलं बघून चारू चांगलीच हादरते आणि गुरुजींना हळूच सांगते, नवरदेवला कुठे जाऊ देऊ नका. गुरुजी म्हणतात, तुम्हाला कुठेही जाता येणार नाही, कारण तुम्ही गेलात तर मुहूर्त टळेल आणि नंतरचा मुहूर्त काही महिने नाही. चारू हळूच बोलते, शिनू, अरे काय करतोस तू? तुझ्या लक्षात येतं का भटजी काय म्हणाले? अरे 2-3 महिन्यामध्ये माझं किती पोट दिसेल आणि गावामध्ये सगळी इज्जत जाईल. हे बघ शिनू, ओवी असेल इथे कुठेतरी. आपण एक काम करूया, लग्न पटापट उरकून टाकूया आणि नंतर तू जा ओवीला शोधायला. हवं तर तुझ्याबरोबर मी पण येते. आता मात्र शिनूला काहीच बोलता येत नाही. चारू गुरुजींना खुणवते. ते म्हणतात, चला, लग्नाची मुहूर्ताची वेळ झाली. नवरा नवरीने लग्नासाठी उभा राहा. आता शिनू आणि चारू उभा राहतात आणि मंगलाष्टक सुरू होतात. पण शिनूचं काय मन लागत नाही. ओवीसाठी सगळे टेन्शनमध्ये असतात. पण चारू एकटी खूप खुश असते. लाली तिला स्माईल करताना बघते. तिला पण खूप वाईट वाटत असतं. पण तिचं पण चारूसमोर काहीच चालत नाही. चारू मनात म्हणते, झालं माझ्या मनासारखं. आता थोड्या वेळात मी चारूला श्रीनिवास खोत होणार. आता शेवटचं मंगलाष्टक होतं. अंतरपाट बाजूला झाल्यानंतर चारू मोठ्याने हसायला लागते. ते आता शिनूच्या गळ्यात हार घालणार. तेवढे शिनूला मागून कोणीतरी ओढतं आणि असं काही सत्य समोर आलेलं असतं की शिनू तिच्याकडं रागाने बघत असतो. आता मात्र चारूचे चांगले धाबे दणाणतात आणि चक्क लाली पण आशेने बघायला लागते. आता मात्र सगळेच चारूकडं बघायला लागतात. तर तुम्हाला काय वाटतं? आता चारूचा घाणेरडा चेहरा सगळ्यांसमोर यायलाच हवा का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.